तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 16 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये भारी ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की मकरंदने मास्कमॅन बनून पाटलाचा खून केलाय आणि या सगळ्याचा आळ तो ऋषिकेशवरती टाकतोय. मकरंदला सारखी भीती वाटत असते. आता आपलं पितळ उघडं पडतं का काय अशी भीती वाटत असते. पण माया त्याची बहीण त्याला मोटिवेट करत असते. तुझ्या हातून काही चूक होत नाहीये, सगळं बरोबर करतो असं सांगत असते. माया मकरंदला म्हणते, मकरंद, ती जानकी ज्या काचेच्या तुकड्याला हिरा समजते ना, कुरवाळत बसले ना, आता त्या हिऱ्याचा लवकरच चुराडा होणार आहे. मकरंदला काही तिच्यावरती विश्वास नसतो. त्याला सारखी भीती वाटत असते. तर दुसऱ्या दिवशी पोलीस पाटलाची बॉडी घेऊन ऋषिकेशच्या घराकडे येतात. पाटलाची बायको, त्याचे नातेवाईक सगळे आलेले असतात. सगळे मोठमोठ्याने ऋषिकेशला आवाज देतात आणि बाहेर बोलवतात. ऋषिकेश बाहेर येतो आणि पाटलाची डेड बॉडी बघतो. त्याला एकदम धक्का बसतो. त्याला कळत नाही की हे सगळं काय चालू आहे. पाटलाची बायको धावत पुढे येते आणि ऋषिकेशची कॉलर धरते. पाटलाची बायको त्याला म्हणते, ए सैताना, पैशांसाठी तू माझ्या नवऱ्याला मारून टाकलंस, का केलंस? जानकी बाहेर येते. जानकी विचारते, हे सगळं काय चालू आहे? पाटलाची एक नातेवाईक म्हणते, भर रस्त्यात याने दगडाने ठेचून याचा खून केलेला आहे. जानकीला धक्का बसतो. ऋषिकेश असं कसं करू शकतो यावर तिचा विश्वास बसत नाही. ती पूर्णपणे हादरून गेलेली असते. पाटलाचा एक माणूस म्हणतो, ए मोठ्या बापाची औलाद ना तू, म्हणून हे सगळं केलंस का? तू कसंही वागशील आणि चालेल का? ऋषिकेश त्या माणसाची कॉलर धरतो आणि त्याला म्हणतो, एक शब्द जरी पुढे बोललास ना तर खून करून टाकीन तुझा. तो माणूस म्हणतो, जसा पाटलाचा केला तसाच ना? तो माणूस मोठमोठ्याने आरडाओरडा करतो आणि पोलिसांना म्हणतो, बघा बघा, यांनी कबुली दिली आहे, याने पाटलाचा जीव घेतलाय हा सांगतोय, बघितलं ना? पोलीस ऋषिकेशला पकडून नेत असतात. जानकी जरा भानावर येते. जानकीला आठवतं की ऋषिकेश तर काल आपल्यासोबत होता, तो बाहेर कुठे गेलाच नाही. आपण रात्री जेवलो आणि इव्हेंटबद्दल प्लॅनिंगबद्दल विचार करत होतो. जानकी त्या सगळ्यांना थांबवते. आता जानकी ऋषिकेशला या सगळ्यातून कसं बाहेर काढते ते बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. की इकडे मकरंद जीव देणार असतो. तो आपल्या डोक्याला बंदूक लावून गोळी चालवणार, तेवढ्यात तिथे माया येते. माया त्याची बंदूक खाली करते. मकरंद रडायला लागतो. मकरंद म्हणतो, माया का आलीयस तू इथे? अगं मी माझं प्रेम गमावलंय, कायमचं गमावलंय. आता जानकी माझी नाहीये. जर जानकी माझी नाही तर या जगण्याला काही अर्थ नाहीये. मी कुणासाठी जगायचं गं? मरू देत मला. माया म्हणते, दादा असं करू नकोस. अरे तुझी बहीण अजूनही जिवंत आहे. तुझ्यासाठी मी वाटेल ते करू शकते. तुझ्यासाठी तुला हवी ती गोष्ट मी तुला मिळवून देऊ शकते. मग ती जानकी का असे ना, मी आहे. मी तुला तुझी जानकी परत मिळवून देणार. मकरंद विचारतो, ते कसं काय? माया म्हणते, अरे आता मकरंदसोबत मास्कमॅन सुद्धा जन्माला आलाय. मकरंद जे मिळवू शकला नाहीये ना, ते आता मास्कमॅनने मिळवायचंय. दादा, जे मकरंदला शक्य झालं नाहीये ते आता तुला मिळवून दाखवायचंय. जानकी खरंच तुझी आहे. आत्तापर्यंत खऱ्याचा वापर करून सगळं मिळवण्याचा तू प्रयत्न केला, पण त्याचा काहीच फरक पडला नाही. आता खोट्याचा खेळ सुरू होणार आणि जानकी तुझी होणार. मायाने मास्क आणलेला असतो. माया मकरंदच्या तोंडाला तो मास्क लावते. मकरंद कन्फ्यूजच असतो. माया जे बोलते ते खरं होईल का या विचारामध्ये तो असतो. तर इथे ऋषिकेश जानकी स्वयंपाक करत असतात. जानकी ऋषिकेशच्या आवडीचा गाजरचा हलवा बनवत असते. ऋषिकेश जानकी बोलता बोलता जानकीच्या आई वडिलांचा विषय निघतो. जानकी, तिला काय वाटतंय? आई वडील नाहीये, ती अनाथ आश्रममध्ये वाढली. मधुभाऊंबद्दल तिला काय वाटतं? आई वडिलांची कमतरता कशी जाणवली आणि तिला किती एकटं वाटतंय याबद्दल ऋषिकेशला सांगते. ऋषिकेश जानकीला वचन देतो की यापुढे तो तिला कधीही एकटं पडू देणार नाही. दोघांच्या छान गप्पा चालू असतात आणि तेवढ्यात दूध उतू जातं. जानकीला भीती वाटते. जानकी म्हणते, ऋषिकेश, अपशकुन होणार आहे. ऋषिकेश म्हणतो, नाही ग जानकी, असं काही होत नसतं. जानकीचं मन काही मानत नाही. ती विचार करत असते की खरंच काही अपशकुन होईल का? तर इथे माया मकरंदला म्हणते, दादा यापुढे तुझी 2 रूपं असतील, एक मकरंद आणि दुसरा मास्कमॅन. मकरंद बनून तू प्रेम जिंकण्याचा प्रयत्न करायचा आणि मास्कमॅन बनून तू जानकी ऋषिकेश यांना एकमेकांपासून तोडायचं. मकरंद विचारतो, हे कसं काय करायचं? माया म्हणते, मला सांग बरं, म्हणजे ऋषिकेशची काहीतरी वीक पॉईंट असेलच ना, काहीतरी कमजोर बाजू असेल, ती आहे का काही? म्हणजे काही प्रॉब्लेम वगैरे त्याच्या आयुष्यामध्ये? मकरंद म्हणतो, हो. ऋषिकेश काही दिवसांपूर्वी गोडाऊनमध्ये काम करायचा. त्या गोडाऊनला आग लागली होती. तिकडचा जो मुकादम होता पाटील, त्याचं 10 लाख रुपयांचं नुकसान झालं. तो 10 लाख रुपये त्याला मागतोय. माया म्हणते, हेच. आता 10 लाख रुपये त्याला मिळवायचे आहेत ना, आपण एवढं प्रेशर वाढवायचं त्या ऋषिकेशवरती की त्याला 10 लाख रुपये जमवताच आले नाही पाहिजे आणि त्या दलदलीमध्ये तो फसला पाहिजे, त्यातून बाहेर येताच कामा नये.
मायाचा प्लॅन ऐकून मकरंदला खूप बरं वाटतं. त्याला वाटतं की हो, आता आपल्या मनासारखं होईल. ऋषिकेश या दलदलीतून बाहेर येणार नाही आणि जानकी आपली होऊन जाईल, कायमची आपली. माया मकरंदला मास्क लावते, त्याच्या डोळ्याला गॉगल लावते, हॅट कोट हँड ग्लोव्ज मास्कमॅनचं रूप त्याला देते आणि पुढे काय करायचं ते सांगते. तर इथे जानकी ऋषिकेश हलवा बनवत असतात आणि दूध उतू जातं. जानकीला भीती वाटायला लागते की कुठला तरी अपशकुन होणार आहे, मोठा काहीतरी प्रॉब्लेम येणार आहे. आणि तेवढ्यात दरवाजा नॉक होतो. ऋषिकेश दरवाजा उघडतो. चाळीतले सगळे आलेले असतात. सगळे लोक जानकी ऋषिकेश यांच्या चारित्र्यावरती शिंतोडे फेकतात. त्या दोघांना नावं ठेवतात. सगळे म्हणतात, बिन लग्नाचे तुम्ही एकत्र राहताय आणि हे आम्हाला अजिबात पटणार नाही. आत्ताच्या आत्ता घर खाली करा, तुमचं हे लफडा आम्ही चालू देणार नाही. जानकी समजवायचा प्रयत्न करते की आम्ही खूप चांगले मित्र आहोत, आम्ही फक्त एकमेकांसोबत राहतो, आम्ही काही लफडे वगैरे करत नाहीये. ते लोक काही ऐकायला तयारच नसतात. ते पुन्हा पुन्हा नावं ठेवतात. जानकी ऋषिकेश कुणालाही न घाबरता प्रत्येकाची एक एक लफडी बाहेर काढून दाखवतात. सगळ्यांची लफडी सांगितल्यावरती सगळे तोंड खाली करतात आणि तिथून निघून जातात. जानकी ऋषिकेशला म्हणते, ऋषिकेश, हा तर अपशकुन नसेल ना? मगाशी दूध उतू गेलं होतं. ऋषिकेश म्हणतो, नाही ग, हा अपशकुन नाहीये, तू चल आतमध्ये. जानकी टेन्शनमध्येच असते. ऋषिकेश जानकी पुन्हा हलवा बनवायला आतमध्ये जातात. तर इथे पाटील रात्री आपल्या घरी जात असतो आणि मास्कमॅन बनून मकरंद तिथे येतो. मकरंद पाटलाला थांबवतो आणि त्याला सांगतो की मी सांगतो ना तसं काम करायचं. पाटील म्हणतो, कोण आहेस तू, कशाला इथे आलायस? मास्कमॅन म्हणतो, हे बघ, मी तुला सांगतो ना तसं करायचं. तुझ्या गोडाऊनला आग लागली होती ना ऋषिकेशमुळे, 10 लाखांचं नुकसान झालं होतं ना. आता एक काम करायचे, तू ऋषिकेशकडे जायचे, त्याला फोर्स करायचं की लवकरात लवकर पैसे दे, आणि पैसे नाही दिले तर त्या घराबाहेर त्याला काढायचं. पाटील म्हणतो, मी असं काहीही करणार नाहीये. ऋषिकेश खूप चांगला मुलगा आहे आणि तो म्हणाला ना देणारे पैसे, मग कशाला आम्ही हे काय करू? मी काही करणार नाहीये. मास्कमॅन म्हणून मकरंद पाटलावरती जबरदस्ती करतो, त्याला मारण्याचा प्रयत्न करत असतो. पाटील काही मास्कमॅनला घाबरत नाही. तो त्याचा मास्क बाजूला करून त्याचा चेहरा बघणार असतो. मकरंद खूप घाबरलेला असतो. ही त्याची पहिलीच वेळ असते. मास्कमॅन म्हणून कोणाला तरी घाबरवायचं, कोणाला तरी मारवायचं, धमकी द्यायची ही पहिलीच वेळ. त्यामुळे तो थरथर कापत असतो. त्याचा चेहरा समोर दिसणार तेवढ्यात तिथे माया येते. माया पाटलाच्या डोक्यात काठी घालते आणि पाटील बेशुद्ध पडतो. पाटील दगडावरती पडतो आणि त्याचं डोकं आपटून तो तिथेच मरून जातो. मकरंद पाटलाला चेक करतो तर पाटील गेलेला असतो. मकरंद म्हणतो, माया काय केलंयस तू? माया म्हणते, काही नाही, काही होणार नाहीये, चल तू. माया मकरंदला घरी घेऊन येते. मकरंद खूप घाबरलेला असतो. मकरंद म्हणतो, माया, अगं आता जानकी ऋषिकेश यांना वेगळं करण्यासाठी लोकांचे खून करत बसायचेत का? हे काय केलंयस तू? माया म्हणते, हे बघ दादा, आपल्याला हे असं करताना कोणीच बघितलेलं नाहीये आणि तो पाटील मेलाय ना, हे आपल्या फायद्याचं आहे. तू काही टेन्शन घेऊ नको. या सगळ्यामुळे ऋषिकेश जानकीपासून लांब जाईल. अरे मी सांगते तसं कर. आता ऐश्वर्याला फोन कर आणि पाटील गेलाय, ऋषिकेशने मारले, ही न्यूज तू ऐश्वर्याला दे. लवकर लाव फोन. मकरंद ऐश्वर्याला फोन लावतो. ऐश्वर्या आधी मकरंदवरती चिडते आणि मकरंदला का फोन केला म्हणून जाब विचारते. मकरंद ऐश्वर्याला सांगतो की पाटलाचा खून झालाय, ऋषिकेशने खून केलाय. ऐश्वर्याला हीच संधी हवी असते. ऋषिकेशवरती कुठलं तरी बिल फाडायचं आणि ऋषिकेशला जेलमध्ये पाठवायचं. ऐश्वर्यासाठी आयती संधी चालून आलेली असते. ऐश्वर्या खूप खुश होते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.